आई हे घेतो 1,00,000 रुपये आई हे ठेवून दे आणि जेव्हा मी मागन तेव्हा देऊन देतो. हो हो आण ठेवतो. कायचे वय पण? आपल्या बगीच्याचे वय नाही, व्यापारी आले होते ना तर त्याने आपला बगीचा पसंत केला तर हे ऍडव्हान्स होय घे ठेवून देतो. असं असं बगीचा व्यापारी मदन गेला होता ना वावरात? हो आई बरोबर आहे, मी बाहेरगावी होतो त्याच्यामुळे मी मदनले पाठवलं होतं, पण व्यापाऱ्यानं काल मदन जवळ पैसे दिले नाही. आज मी आलो तर माझ्याजवळ त्यानं ऍडव्हान्स दिला. तर मदन संग सगळी बोली वगैरे करून घेतली त्यानं, पसंतही आला त्याला, पण मदन जवळ त्यानं नाही दिले पैसे. तुमच्याच जवळ देईन भाऊ म्हणे. तर म्हणून मग आज मी आलो तर आज माझ्याजवळ त्यानं दिले हे 1,00,000 रुपये ऍडव्हान्स घे ठेवून देतो. बरोबर व्यवस्थित काम पडलं का मग मी मागन. असं 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 आहे. आणि दे बापा ठेवून दे. मा कसं आहे सगळं, कसं काय ठीक आहे मामी, कसं तब्येत वगैरे? हो ठीक आहे ठीक आहे, एकदम मस्त फर्स्ट क्लास आहे तब्येत सगळं. मदन हो दादा बोल ना. आलू म्हटलं आलू आलू केवढ्याचे खपले, काय झालं काय नाही काही सांगितलं नाही बा. हो हो दादा हो, ते आलू झाले 20,000चे झाले दादा आलू, आणि 1,000 रुपये त्याच्यातून खर्च झाले. मदन कसे कसे 1,000 रुपये खर्च झाले? मी एक्स्ट्रा ते 1,000 रुपये तुझ्याजवळ दिले होते आणि अजून याच्यातले 1,000 रुपये कसे काय खर्च झाले, काय केलं? दादा ते मी तिकून आलो आणि ललिताला घेवायला गेलो होतो तर त्याच्यात खर्च झाले म्हणून. 1,000 रुपये तरी बी 1,000 रुपये लागले काय सुनबाईले आणाले नेवाले? हो दादा अजून मग अर्ध्यात मग नाश्ता पाणी हे ते बाबूसाठी एक ड्रेस बी घेतला त्याच्यानं. चल ठीक आहे दे मग 19,000 दे, आणि असे न सांगता पैसे खर्च करत नको जात जाऊ. देतो दादा 19,000 देतो, आणि यापुढे नाही करणार मी न सांगता 1,000 रुपये खर्च. दे दादा 19,000 रुपये. चल ठीक आहे, आता ते वांग्याले पाणी सोडून दे बरं, आता पाणी ओलून दे, आता काही काम नाही आज तसंही तर पाणी ओलून देते वांग्याले. पुढच्या हप्त्यात तोडा आला पाहिजे वांग्याचा. हो दादा ठीक आहे ओलून घेतो मी पाणी. बाई काय होई मला काय यात यायचं मला होई काय याचंच होय का सर? यायचं काहीच नाही का मग? हे नोकर होय का हे? आणि राकेश काय करते दिसला नाही तो? त्याचं काही नाही, तो ड्युटीवर जाते. तो सकाळी 9 वाजता चालला जाते, तिकून 6-7 वाजता येते. असं आहे, तो ड्युटीवर जाते आणि त्याचा काही तर लेणं देणंच नाही मग तसं. तर असं आहे मग. नाही बाई काय वहिनी कसं म्हणजे काय लेणं देणं नाही म्हणजे कसं काऊन लेणं देणं नाही? नोकरीवर जाते घरी येते. बाई चला मी तुम्हाला जरासं सांगतो तिकडे. काही हे पहा तुम्हाला अजूनही काही समजलं नाही. भाऊनं सगळे अधिकार त्याचे मोठ्या पोराला दिले आहे. त्याच पोराले अधिकार दिले आणि त्यालाच मालक बनवलं आहे. तुमचे दोन्ही पोरं बाई, तुमचे दोन्ही पोराले भाऊनं वाऱ्यावर सोडलं आहे. म्हणजे त्याच्या ह्या घरात काही आहेच नाही बाई. तुमच्या पोराचं आहेच नाही काही, सगळं त्याच्या मोठ्या पोराचंच आहे. भाऊच्या मोठ्या पोराचंच आहे काय सगळं. तोच मालक आहे, पैशाची राखणदार तोच करते. हे काय नोकर आहे काय? हा बाई तू एक पोरगा तू एक काम करते ड्युटी करते, दुसरा पोरगा त्याच्या हाताखाली त्याला बापा 1,000 खर्च केले तर केवढा बोलला तो? त्याचा नाही काय हक, त्याचा नाही काय अधिकार त्याच्या मतानं पैसे जमा खर्च करायचा? म्हणजे काय बोलून काय राहिल्या वहिनी तुम्ही? असं कसं त्याचंच आहे सगळं? तिघाचंही आहे, माया पोराचं माया दोन्ही पोराचं त्याचं बी आहे. असं थोडी का सगळं तो मालक आहे ना माया पोरं नोकर आहे? सारखेच आहे तिघही पोरं मला सारखेच आहे. बाई तुम्ही लय बोले आहे बाई. जेव्हा बाई ज्या अर्थी तो मोठं पोरग लहान पोराले तुया पोराले एवढं ढकलून राहिलो ना, तेव्हा समजून गेलं पाहिजे का तो मालक आहे आणि त्या पोरग नोकर आहे. त्या पोराले नोकरासारखा वागवते तो. 19,000 घेऊन घेतले त्याच्याजवळून आणि स्वतःच्या जवळ ठेवले आणि त्याजवळ 1,00,000 रुपये दिले आणि तेही मागून घेईन. 19,000 काय करून तो? आणि 1,000 रुपये खर्च केले तर त्याला एवढा रागवून बोलायला लागला तो. समजून घे ना. अजून वांग्याले पाणी देवाले त्यालाच सांगून राहिला आणि ह्या त्याच्या मागं गेला म्हणजे ह्या मालकावून उभं राहील आणि तो पाणी देईन. कुठे जाईन तर तो किती रागून घेते मदनले काही समजते बाई तुम्हाला? तर मोठा भाऊ आहे ना वहिनी, मोठा भाऊ आहे तर सांगते कामं. तर मोठा भाऊ लहान भावाला कामं नाही सांगत काय बाई? हे बात भाऊ ना मोठ्या पोराच्या हाती सगळं दिलं आणि सगळं मोठ्या पोराच्याच नावी लावून देईल. ते त्याच्या भाऊच्या पहिल्या बायकोचं पोरगं होय तो, पहिल्या बायकोचं पोरगं होय, ते पोरगं नाही होय तो. ते पोरगं नाही होय म्हणून तो मोठ्या पोरालेच देईन सगळं. त्या पोराला काही नाही देणार, त्या पोराला कटोरे घेऊनच राहावं लागन पाहिजे. तर त्याच्याच पोराला देईन सगळं, पुरा धन इस्टेक वावर त्याच्याच नावानं लावून देईन. मग त्याची बायको तुया लहान पोरं तुझे पोरं आणि त्याच्या बायका भीक मागत राहील. हे बा बाई आता टाईम आहे, आताच काही ना काही करा तुम्ही तुमच्या पोरासाठी. एक माय पोरासाठी काय नाही, लेकरासाठी काय नाही करू शकत तुम्ही. तुमच्या पोराचा हक्क देवासाठी तुम्ही लढा. तुम्ही काही ना काही करा तुमच्या पोराच्या हक्कासाठी. नाही तर ते भाऊचं मोठं पोरगं पुरं घेऊन घेईन तो. तुमच्या पोराला काहीच नाही देणार. पहा विचार करा आणि मग मला सांगा माय चुकलं का नाही चुकलं.
तशी वहिनीची गोष्ट काही खोटी नाही. आता मागल्या दिवशी पाय मा दोन्ही सुनीले मी स्वतः पैसे नाही दिले, मा पोराईनं बी पैसे नाही दिले, मापाशी होते त्याचे पुरे पैसे. आणि ह्या मोहन त्याच्या बायकोले दर महिन्याले 1000 रुपये तिच्या हातात टाके. हे गोष्ट आजपर्यंत मला माहीत नव्हती. ते ललितानं होय म्हणून ते सांगितली. ही गोष्ट तर खरी आहे. म्हणजे त्याच्या बायकोले देवा आणि यायच्या बायकाईले काहीच नाही. हे तर बरोबर आहे मग बहिणीचं. इथं तर भेदभाव झाला. मग महापोराले मंडीत पाठवते, तिथं नागपूरले त्यालेच पाठवते हमेशा. वावरात काम करायला व्यापारी आले तर महापुराले पाठवलं. पैसे घेवाले ह्या आला या ना सांगितलं असं. नाही तर मग हो का व्यापारी त्याच्याजवळ पैसे नको दे जा, मापाशी दे जा. असंच काही असं. बरोबर आहे बहिणीची गोष्ट, बरोबर आहे. ह्याच मालक बनून राहील ना महापुराईले मा सुनाईले नोकरच बनवून ठेवून का काय. तर बरोबर आहे. आणि आखरी शेवटी ते बिंदू आता तर चांगली आहे. आणि मग बिघडली की म्हणजे महापुराईले दोन्ही सुनाईले काढून टाका घराच्या बाहेर. वहिनीची तर गोष्ट बरोबर आहे. मला आजपर्यंत समजलं नाही. तर चाला असते चाला होते मला समजत तर होतं की महापुराले लय कामं लावते ह्या म्हणून नोकरासारखा राबवून घेते. ललिता ते वरणामध्ये तूप नको टाकत जाऊ. काऊन नाही टाकत जाऊ? नाही तूप नाही चांगलं लागत वरणामध्ये. पराठे बी तर तुपाचेच बनवतं. पराठे बी तुपाचे, मग वरणातही तुपच टाकतं. तुपाचाच तडका देतं. वरणाले तेलाचा तडका देत जाय. पराठे तुपाचे बनवतो तर ते एकदम तूप चांगलं नाही लागत ते. तर तुम्ही नको खा ना ताई, बिंदू ताई. मी खाईन, तुम्ही नको खा. तुम्ही तुमच्यासाठी वेगळं वरण बनवून घ्या. नाही तर तुम्ही वेगळं वरण काढून ठेवून द्याल लगत. मी त्याच्यात तुपाचा तडका देईन. काय आता वेगळं खात बसा. एका घरामध्ये वेगळं काढून ठेवणं परवडते काय? त्याच्यापेक्षा एक खट्टे मस्त तेलाचा तडका दे ना, एवढं चांगलं लागते. तेलाचा तडका दिलेलं वरण ते तुपाचा तडका देतं ते अलगच लागते बाई. मला उलारवाला जीव होते आता तुपाच्या तडक्यानं. तुपाचा तडका नको देत जाऊ. बस तेलच टाकत आहे. हो लागन तर पराठे तूप लावत जाय पराठ्याला. वरतून नको लावत जाऊ पराठ्याला तूप. अंदरून जे लावलं तेच वरतून मार पच तूप टाकतं. काही अर्ध सांडते अर्ध त्या ताव्याला राहते. तुपाची नासोडा करतो तू फालतूच्या. नासोडा करतो. येते ना तिकडे तो मालक आणि घरामध्ये त्याची बायको मालकीन. आता तिथे तू नको खाऊ म्हणते. आणि त्यानं 1000 रुपये खर्च केले तर त्याला केवढा रागानं बोलला. आणि इकडे हे पहा बाई, पहा तुम्हीच पहा. तुमच्या घरातलं तुम्हाला नाही दिसून राहिलं हे. हे मालक मालकीन बनवून ठेवले भाऊ ना. आणि तुमचे लेकरं काय, तुमचे लेकरं काय नोकर आहे काय? ते तुझ्या सुनीले म्हणते, तुमच्या सुनीले म्हणते तूप नको खाऊ. आणि तो म्हणते 1000 रुपये कोण खर्च केले. यायचं काहीच नाही काय? सगळं याचंच आहे काय? एक माय लेकराच्या हक्कासाठी किती तडतड करते आणि तुम्ही चुपचापच बसल्या बाई. बरं बापा ललिता तू नाही ऐकते. टाक बापा तूप टाक माझ्यासाठी काढून ठेव. मग कटोरीवर डाळ ठेच बिना तडक्याची. तर बिना तडक्याचीच खाईन मग मी. तूप नको टाकू आणि हे नको टाकू. हाय घरामध्ये तर काऊन नाही टाकू? नासोडा होते. असा कसा नासोडा होते? मी डाळीमध्येच टाकतो, वरणातच टाकतो ना. काय वाया धाडतो काय? काऊन वा काय झालं हो ललिता बिंदू? कायच्यासाठी होय तुमचं तनतन चालू आहे? आता बाई मी येणे म्हणून राहिली का तुपाचा तडका नको देऊ बा वरणामध्ये तुपाचा तडका चांगला नाही लागत. तेलाचाच चांगला लागते. लागन तर पराठे बनव म्हणतो तुपाचे. वरतून तेल नको तूप नको टाकू म्हणतो. तर ते ऐकतच नाही आता बाई. आता टाकू दे ना बिंदू. आता ते तूप टाकतो म्हणते, तुपाचा तडका देतो म्हणते, तर देऊ दे ना. कमी आहे का आपल्या घरी? वायाही गेलं तरी आता बाई. पण आता काही वाया गेलं तरी कमी आहे म्हणजे कसं कमावाले टाइम लागते ना. तू जातो का कमावाले? टाइम लागते म्हणतो. आणि मोहन कोणतं काम करते? कोणतं कमावते मोहन? सगळं मदनच करते. ललिताचाच नवरा करते. खाऊ दे तिले जे म्हणलं ते. तू अडवत नको जात जाऊ तिले. मदनच करते मेहनत जेवढी करायची आहे तेवढी. मोहन नाही करत. पहिल्यांदा आत्याबाई माया साईडने बोलल्या. बिंदुताई आता तुमचं राज खतम. काय झालं गडे आत्याबाईले? आजपर्यंत माझ्या संग असे नाही बोलले आत्याबाई. आता आत्याबाईले बी तर पहिले तुपाचा तडका नाही पाहिजे होता ना. आता काय झालं एकदम आत्याबाईले? काही समजलं नाही बा बाई. बा एवढ्यानंच काही नाही होणार. असंच चालत राहिलं ना सगळं त्याच्याच हाती येईन. आणि पहिलेच भाऊनं सगळं त्याच्या नावी दिलं आहे करून. तर तुम्ही कसं करा, एक काम करा तुम्ही. तुम्हाला जर मदनचा आणि राकेशचा हिस्सा पाहिजे असन, हिस्सा काय पूर्ण मदनचा आणि राकेशचाच आहे, त्याचं काही नाही. त्यानं जावं त्याच्या मायपाशी. हो कुठं आहे त्याची माय पहिलीवाली? तिथं जावं त्यानं. त्याची माय नाही आहे ना वहिनी, म्हणून तर त्याची माय मरून गेली. म्हणून त्याच्या बापानं मले केली. त्याची माय राहिली असती तर मले केली असती का? मलाही माहित आहे त्याची माय नाही म्हणून. तुमच्या लग्नात मी होती. मी म्हणतो त्याच्या मायचं घर असेल ना खेड्यावर, त्याच्या मायच्या घरी जावा. तिथं लावा हक्क त्यानं. इथं नाही. तिथं जाऊन त्याच्या मायच्या घरी हक्क लावा. घर असं ना त्याच्या मायचं, तिथं जाऊन राहा त्याच्या आजी आजोबाशी. तिकडे हाकल इथून दोघाले बी, त्याच्या बायकोले बी आणि त्याले बी. मालक बनला, मालकीन बनली. ते घरची मालकीन बनली आणि तो बाहेरचा मालक बनला. आणि तुझ्या लेकराईले तुझ्या पोराईले नोकर बनवून ठेवलं. हे सगळं भाऊचं कैना मानून राहिला तो. भाऊ न बोलला असं तसा तो करते.
भाऊले अनसिक्युअर वाटते. भाऊले वाटते का तू सावत्र माय होय तर तू पोराले त्याच्या पोराले जशी देशील नाही तू. म्हणून त्यानं त्याच्या पोरासाठी, त्याच्या पहिल्या पोरासाठी पहिले सुविधा करून ठेवली. पुरण घर वावर सगळं त्याच्या नावावर करून ठेवून दिलं असन आणि सांगून ठेवलं असन. हे सगळं करतं का भाऊचंच होय ते. हो भाऊचंच होय. हो तेव्हा तर ते पोरगं तसं वागून राहिलं आणि त्यानं त्या सुनीले तिला सांगून दिलं तसं वागायला. तेही तशीच वागते. मग काय करू तर मग डायरेक्ट सांगून देऊ का त्याला निघ तू मा घरातून म्हणून असं म्हणू का तर मग मोहनले. मग कसं आता तू बायको आहे त्याच्या बापाची. आता तू या पुरा अधिकार बनते त्याचा नाही बनत. हां काढ त्याला घराच्या बाहेर. तसाही भाऊ हाय नाही. भाऊ येईन तर तुलेच बोलन. भाऊ हाय नाही तर काढ त्याला घराच्या बाहेर. आणि भाऊ आला म्हणजे भाऊले सांगतो का ह्याच गेला म्हणा मला सोडून. तुम्ही गेले तर तुमचं पोरगं बी गेलं म्हणा मला सोडून म्हणा. आणि त्याची बायको बी गेली म्हणा त्याच्या संग अशी सांगतो. पण वहिनी पण मला चांगलं आई 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 करते ना वहिनी. आणि कधी त्यानं मला असं पोरखं नाही मानलं. त्यानं आईच समजलं मला. आणि पैसे आले का माच हाती देते, त्याच्या बायकोच्या हाती नाही देत. जरी तो 2000-3000 देत असेल त्याच्या बायकोले पण पुरे पैसे माच हाती देते वहिनी. एवढी गोष्ट तर चांगली आहे त्याची. मग कशी काय मी त्याला घराच्या बाहेर काढू. तर त्याच्या बाप्पाचं सांगणं असं ना तसं. मग तसं करते तो. त्याजवळ ठेवायला देते वापरायला देते का असं म्हणते का आई हे घे 2-3 हजार तू वापरून घे. हां रात्री 1 लाख दिले त्यापाशी तर 1 लाख घेऊन बी घेतले ना. आणि त्या पोराले 1000 रुपये वापरले त्यानं. केवढा बोलला. आणि 19,000 त्याच्यापासून घेऊन घेतले आणि त्यापाशी दिले का नाही दिले. त्यापाशी तुला समजावासाठी थोडंसं देऊन देते. त्यापाशी पुरे देते का त्यापाशी. पुरे तर त्याच्या बँकेत राहते आणि त्याच्या बँकेतून मग त्याच्या बायकोच्या बँकेत येते. त्या पोराले ना सुनायला काय भेटते आणि तुला बी काय भेटते. ठीक आहे वहिनी. आता माझ्या पोराच्या हक्कासाठी मी करतो. मोहन तू इथं राहू नको. आज जाय तू खेड्यावर राहिले जाय तू आणि बिंदू. काहून आता बाई काहून काय झालं ते. तू चुप राह हो बिंदू चुप राह. शायनी नको बनू जास्तीची. मालकीन नाही हो तू या घराची. मालकीन मी हाव. या घराची मालकीन मी हाव. इथची मालकीन मी हाव. मी निर्णय घेईन जो केव्हाचा आहे तो. मी कोणाला घरात ठेवन कोणाला घराच्या बाहेर हाकलन मा हाती आहे सगळं. मी होय मालकीन या घरची. मी बिंदू तू नाही. मोहन आजच्या आज इथून निघ. तुझ्या खेड्यावर जाय तू राहिले तुझ्या बायकोले घेऊन. बस मी जास्त बोलणार नाही. एवढंच बोलतो. ठीक आहे आई. आता तुझ्या खुशीसाठी याच्यातच तुझी खुशी आहे तर ठीक आहे. मी चालला जातो बिंदूला घेऊन. अन हो अजून मोहन ते काय म्हणते वावराच्या 7 बारे म्हणजे हे यायचं नाव लिहून दे दोघाचं. वावराचे मालक राकेश आणि मदन काय असं यायच्या नावावर लावून दे. दोघाच्याही नावावर अर्ध लावून दे ते वावर. हो मोहन ते तेवढं करून देते. तेवढं या दोघाच्या नावावर दे लावून पुरं वावर. हो ठीक आहे. नाही तू याच्यातच खुशी आहे तर ठीक आहे. मी उद्याच वकिलासोबत भेटतो आणि हे सगळं देतो त्याच्या नावावर करून आणि बाबासोबतही बोलतो. आई दादा या घराच्या बाहेर जाईन तर मी बी जाईन दादा संग ललिताला घेऊन. मी बी या घरात राहणार नाही. जिथं दादा राहीन तिथं मी राहीन. मी बी जिथं मोहन दादा मदन दादा राहीन मी बी तिथंच राहीन. मी बी या घरात राहणार नाही. मदन राकेश जरी मी ह्या घरात नसलो तरी मी तुमच्यावर लक्ष ठेवून तुमच्या सोबत राहीन. आपण दूर बी राहू तरी सोबतच राहू. मी या घरात नसताना तुमची दोघांची ह्या घराला लय गरज आहे. आईले बाबाले तुमची गरज आहे. ह्या घराला गरज आहे. आपल्या शेतीवाडीले गरज आहे. पण दादा ही आई कशी बोलते. आईचं शोभलं का असं तर एवढ्या वर्षानंतर आता तुले म्हणते घराच्या बाहेर जाय. हे बरोबर आहे का हे. आई नाही दादा तू 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 ह्या घरात राह. तू जाऊ नको. आई म्हणते म्हणू दे. तू जाऊ नको. तू जाशील तर मी बी येईन. मी बी दादा जाईन तिथं मी बी जाईन. मी बी नाही राहीन ह्या घरामध्ये. हो मला नाही पाहिजे. काहीच नाही पाहिजे मध्ये. बाबा येईन तर काय म्हणाल का सगळेचे सगळेच गेले म्हणून सोडून मी गेलो. चला तुम्ही दोघं लक्ष द्या. चांगलं काम करा. मेहनतीनं जसा मी करत होतो तसा करा. आपल्या घराले घर राहू दे. घर तोडू नका. मी घराच्या बाहेर राहिलो म्हणून काय झालं. आईच्या खुशीसाठी मला हे करा लागेल. ठीक आहे. तुम्ही राहा मस्त. उद्या मी पेपर पाठवतो. सह्या करून द्यायचा. पाय काहीच बोलू नका. जसं होते होऊ द्या. आईची खुशी आहे. आईच्या खुशीसाठी आई खुश राहिली म्हणजे झालं बस. ठीक आहे. आता काहीच बोलू नका दोघंही. आई तू खुश राह. तुझ्या खुशीसाठी मी घर सोडून का मी दुनिया सोडून बी जायला तयार आहे. पण तू खुश राहील बाई. ठीक आहे. जातो मी बिंदूला घेऊन ना. बिंदू चल भर आपली बॅग आणि चल. पण कुठं जाऊ आपण. कुठं जाऊन राहू. कोणत्या खेड्यावर चालतं. चल ना आपल्याला कुठं ना कुठं जागा भेटणच. चल भर बॅग आणि चल. आता बाई असं नको करा तुम्ही. बिंदू ताई प्रेग्नेंट आहे. त्याच्यावर कोण ध्यान ठेवून.
आणि ह्या हालतमध्ये त्याईले इकडे तिकडे कुठं भटकाले लावता तुम्ही आत्याबाई? असं नको करा आत्याबाई. थांबवा त्याईले थांबवा, रोखवा त्याईले, जाऊ नका देऊ त्याईले, काढू नका आत्याबाई घराच्या बाहेर. आत्याबाई दादा नको जाऊ दादा. दादा वहिनी वहिनी प्लीज नको जा. आईले समजावतो, आईले समजावू आपण, आईले समजावू. मोहन पाय बेटा, तुझ्या आईच्या मनात काहीतरी किडा भरला तर तो निघाले टाइम लागन. तिनं जरी म्हटलं तुला जाऊ जाय तरी जाऊ नको बेटा घर सोडून. मोहन नाही मामा, आईची इच्छा आहे मला घर सोडून जायची तर मला घर सोडून जायच लागन. आईच्या खुशीसाठी, आईच्या इच्छेसाठी मी काही बी करू शकतो मामा. जातो मी. घर सोडून जायला सांगितलं नाही ना, दुनिया सोडून जायला तर नाही सांगितलं. घर तुटून जाईल रे पोरा, तू गेलास तर घर तुटून जाईल. तुझ्याशिवाय कोण सांभाळून घराले? नाही मामा नाही, असं नाही. घर तुटते. आपण प्रेम असलं ना, एकमेकात प्रेम असलं, दूरही राहिलं तरी सोबतच राहू आम्ही. तुटणार ना आम्ही, कधीच नाही तुटणार आम्ही मामा. आम्ही सोबत राहू, आम्ही तिघही भाऊ सोबत राहू मामा. ताई नको जाणं. आत्याबाईले समजावा ना तुम्ही. नाही ललिता, आता काय समजावू आत्याबाईले? नाही, जात लागन, जाऊ द्या आम्हाला.